मित्रांनो, सध्या विंटर ऑलिम्पिक्सच्या स्पर्धा चालू आहेत आणि अनेक देशातील खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतलाय. त्यामुळे या स्पर्धेमध्ये आपलं स्थान टिकून ठेवणं हे प्रत्येकाला अवघड जातं. ही स्पर्धा आईस आणि स्नोवर खेळली जाते, म्हणजेच पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने. आता या स्पर्धेचं महत्व नक्की काय आहे आणि या वर्षी किती भारतीय खेळाडूंनी भाग घेतलाय, तसेच भारताने आतापर्यंत विंटर ऑलिम्पिक्स मध्ये काय कामगिरी केली आहे, हे सगळं आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता या स्पर्धेचं महत्व काय आहे हे आधी सांगते. विंटर ऑलिम्पिक्स ही जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि सर्वोच्च स्पर्धा मानली जाते. आईस आणि स्नोवर खेळल्या जाणाऱ्या विविध खेळांमधील सर्वोत्तम प्लेयर्स येथे एकत्र येतात आणि आपली क्षमता संपूर्ण जगासमोर सिद्ध करतात. या स्पर्धेमुळे अनेक देशांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळते, प्लेयर्सला करिअर घडवण्याची मोठी संधी मिळते. विंटर ऑलिम्पिक्स मुळे विंटर खेळाचा विकास होतो, नवीन तंत्रज्ञान, प्रशिक्षण पद्धती पुढे येतात आणि तसेच खेळाच्या माध्यमातून देशांमधील मैत्री, शांतता आणि स्पर्धात्मक भावनाही वाढते. त्यामुळे ही स्पर्धा फक्त खेळापुरताच मर्यादित न राहता जगातील एकतेचे प्रतीक बनते. आता आपण भारताचा आतापर्यंतचा या स्पर्धेचा इतिहास पाहिला तर भारताने विंटर ऑलिम्पिक्स मध्ये पहिल्यांदा 1964 मध्ये भाग घेतला होता, जेव्हा जेरामी बुजाकोवस्की ही भारताकडून खेळणारे पहिले खेळाडू होते. त्यांनी अल्पाईन स्कीइंग या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर 1972 ते 1984 मध्ये भारताचा सहभाग नव्हता, पण 1988 नंतर नियमितपणे भारताने विंटर ऑलिम्पिक्स मध्ये भाग घेतला. आजपर्यंत एकूण 11 आवृत्त्यांमध्ये भारताने प्रतिनिधित्व केले आहे आणि एकूण 16 खेळाडूंनी विंटर ऑलिम्पिक्स मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. आता हा प्रश्न उभा राहतो की इतक्या वर्षामध्ये भारताच्या फक्त 16 खेळाडूंनीच या स्पर्धेमध्ये भाग घेतला, का जास्तीत जास्त खेळाडू खेळू शकले नाही? विंटर ऑलिम्पिक्स मध्ये भारताचे खेळाडू इतके कमी का दिसतात? याचं मेन कारण म्हणजे देशात हिवाळ्याचे वातावरण फार मर्यादित काळापुरतं असते. सोर्स कमी असतात, तसेच भारतात थंडी कमी जागी आहे आणि मर्यादित कालावधीत असते. त्यामुळे विंटर स्पोर्ट्सचे प्रशिक्षण आणि सराव करणं खूप अवघड जातं. अशा अनेक अडचणी खेळाडूंना येतात. त्यामुळे या स्पर्धेमध्ये भारताचे खेळाडू हे मर्यादितच जातात. जर भारताची पदकांची कामगिरी पाहिली तर भारताच्या हातामध्ये कायमच निराशा लागली, कारण भारताने विंटर ऑलिम्पिक्स मध्ये आजपर्यंत एकही पदक जिंकलेलं नाहीये. आता या वर्षीच्या स्पर्धेविषयी बोलायचं झालं तर विंटर ऑलिम्पिक्स या प्रतिष्ठित स्पर्धेमध्ये 90 पेक्षा जास्त देशांनी आणि जवळपास 3000 खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतलाय. त्यामुळे ही स्पर्धा थरारक आणि मनोरंजक ठरते. पण भारताचा या वर्षीचा सहभाग हा फारच कमी आहे. भारताकडून फक्त 2 खेळाडू या स्पर्धेत उतरलेत. आरिफ मोहम्मद खान हा अल्पाईन स्कीइंग स्पर्धेत पात्र ठरला आहे, तर स्टॅन्झिन लुंडुक हा क्रॉस कंट्री स्कीइंग मध्ये पात्र राहिलाय. जरी भारताने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत कोणतंही पदक जिंकलेलं नसलं तरीही या वर्षी या दोघांकडून भारतीयांच्या खूप अपेक्षा आहेत की या वर्षी हे दोघं भारतासाठी नक्कीच पदक जिंकून आणतील आणि इतक्या वर्षाचा पदकांचा दुष्काळ देखील संपवतील.